विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। स्वागत। कापूरवाडी पोलीस स्टेशन मध्ये सध्या आपण आहोत आणि भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण झाली होती आणि या मारहाणीनंतर देखील 15 दिवस उलटून गेलेले आहेत, तरीही अद्याप जे आहे ते आरोपींना अटक करण्यात आलेलं नाहीये। याविषयी विचारणा करण्यासाठी भाजप कार्यकर्ते असतील, सोबतच ज्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली त्याचे कुटुंबीय या ठिकाणी जोडलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, नेमकं त्यांची काय मागणी आहे आणि संपूर्ण या प्रकरणात काय काय घडलेलं आहे, संपूर्ण घटनेचा आढावा आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत। पत्रकार रिक्वेस्ट आहे, अध्यक्ष साहेब एक 5 मिनिटं देतात। नाही, 1 मिनिट थांबा, आमचे इकडे कार्यक्रम आहे। आई काय सांगाल, काय हल्ला झालेला, कोणी हल्ला केला आणि आता आपण निवेदन दिलेलं पोलिसांना, काय प्रकार होता? प्रसाद वसंत राऊत हा गुंड आणि तरीपार झालेला होता। तो तरीपार असून गावात फिरत होता, दिवसा ढवल्या सर्वांवर हल्ले करत होता। या 2 महिन्यात त्यांनी 8 ते 10 लोकांवर हल्ले केले, पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पोलीस स्टेशनला आणला का तो निघून जातो, तो त्याची मनमारी वाढले। पोलिसांचं काम करतात, पण तो किती दिवस करणार, किती दिवस पलत राहणार आणि वरून तो लपून तिथून टुएट पाठवतो, हे करणार ते करणार आणि लोकांना धमकवतो। अद्याप त्याची दहशत आहे ती काही कमी झालेली नाही आणि तो माझ्या मुलावर अमित दहशत पाटील याच्यावर जीवानी हल्ला मारण्याचा प्रयत्न केला। थोडक्यात नशिबाने माझ्या पोरग्यावर थोडे रॉट आणि तलवारी घेऊन तो गावात दिवसा ढवल्या फिरतो। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस फिरतात, त्यांचे काय करतात, त्यांनीही सहकार्य भरपूर करतात, पण ते बोलले 4 आरोपी पकडलेत, एक प्रसाद राऊत भेटत नाही, त्यांच्या पर्यायाने ते धावतात। आता तुम्ही मागणी काय केली? आम्ही मागणी हीच केली की त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला आजच्या हजर झाला पाहिजे। ताई, आता नेमका हा वाद कशावरनं झालेला, काय नेमकं? काही नाही वाद, त्याला आता आम्हाला काही माहिती नाही तो कशावरनं, आमचं त्याचं कधी भांडण नाही, त्या कोणाच्या सांगण्यावरनं करतो, कोणाच्या ह्याच्यावरनं करतो का हे आम्हाला माहिती नाही, आमचं त्याचं कधी वाद नाही। पण तो आमच्या ह्याच्यात 3 वर्षापासून आमच्या मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाला भर रस्त्यात त्यांनी तंगड्या तोडून मारलेला, तेव्हाही त्याला तरीपार केला, तरी तो गावात फिरतो। आता त्याने एका बाईक चालल्या 2 गलीतल्या 2-3 पोरांना मारलं, त्याचं चालूच आहे, याला त्याला मारलं, आता तिकडून धमक्या देतो कमी याला मारेन त्याला मारेन। पोलिसांनी अटक केले आरोपीला? 4 आरोपी बोलतात अटक केले, बघितले नाही पण केलेत आणि मेन आरोपी आहे तो यांना भेटत नाही। पोलीस तर धावतात, सहकार्य करतात, पण आता त्यांना पण अपयश कशामुळे तो समजत नाही, पोलिसांचे प्रयत्न चालू आहे। आज 15 दिवस झाले, अजून आरोपी पकडले गेले नाही, तर माझी एकच अपेक्षा आहे की ते आरोपी लवकरात लवकर पोलिसांनी पकडावे, अशी आमची मागणी आहे सर्वांची। काय कळतंय कशावर नेमका वाद झाला? काय हल्ला जो आहे तो आम्ही कव्हर केलेला आहे आणि एवढ्या दिवसांनी आज आपण पोलिसांना भेटायला आलेलो आहे, काय नेमकी पोलिसांकडे मागणी केली? मुख्य आरोपीला पोलिसांनी काय अटक केलंय का? अजून तर केलं नाहीये, पण लवकरात लवकर करावे अशी आमची मागणी आहे त्यांना। पोलिसांना निवेदन दिलं? हो, आम्ही आता पोलिसांना निवेदन दिला का आमच्या मैदानाची आम्हाला सुरक्षा पाहिजे आणि आमच्या मैदानात जे काही प्रकार घडतात, गांजे चरस हे सर्व काही तिथं होतात, याच्यावर यांनी तातडीने कारवाई करावी आणि आमचं जे मैदान आहे यासाठी आम्हाला सुरक्षित पाहिजे आणि आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। भाजप कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो कुटुंबीय या ठिकाणी आलेला आहे आणि पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात येते आणि त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी आलेला आहे। भाजपचे कार्यकर्ते देखील काही वेळापूर्वी येथे उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातूनही पोलिसांना जे आहे ते निवेदन देण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी कुटुंबियांकडून होते। परिसरातील काही स्थानिक आहेत ते देखील या ठिकाणी संवाद साधतात।
बोलो 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 बोलो, इधर सामने देखो, इधर देखो, इधर हम लोग का कोई जानकारी नहीं था कि वो लड़का कहाँ रहता है नहीं रहता है। मेरा बच्चा ड्यूटी जा रहा था, वो सुबह में आया, पीछे से मारा, 50 जान को लेकर उसको मार के टांग बिंग सब तोड़ दिया था दशहरा में। बाद जिस टाइम इनको हुआ उसी टाइम हम लोग, उससे कोई मतलब नहीं था हम लोग का। मेरे बच्चे को बहुत मारा था वो लोग। तभी आपने मैं आई थी इधर, कोई कार्रवाई नहीं हुआ मेरा। बोलते थे कब मारा, क्यों मारा, ऐसा सब सवाल करके छोड़ दिया। वो लोग आए डंडा बिंडा देके, उसके बाद कोई कार्रवाई नहीं हुआ। फिर बाद में वो धमकी दे रहा था, बाप तो बाप है। उसको पुट्टी अभी भी है, अभी भी मेरा उसका है, पुट्टी भी है, उसका वीडियो भी है मेरे पास। हाँ, पुलिस का हम लोग इधर आए तो बोले कि बाप तो बाप है। ऐसा कौन बोला? बोलते हैं वो लोग, सुनाते हैं हमको। मोबाइल में डाले थे ना, अपने को तो नहीं मालूम कौन है कौन नहीं। शक्ल नहीं दिखाया, लेकिन मैसेज तो भेजा ना, यही मारा था। हम लोग तो भाई कमाने खाने आए, हम तो किसी को जानते भी नहीं है। मेरे बच्चे लोग कभी बाहर जाते भी नहीं, फिर भी मार के गिरा दिया। वो नाके पर अपना जो बर्मन का नाका है ना, सर पर, उधर ही गिराया था मार के। नाम बोलो उसका, संजय शर्मा। नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं काही ठाणेकर आहेत, त्यांच्यासोबतही असाच प्रकारचा प्रकार घडलेला आहे. त्यांनीही त्यांच्यासोबत घडलेला त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे आणि कुठेतरी ही दहशत वाढताना आपल्याला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.